नमस्कार शिवभक्तांनो, आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती। शिवाजी महाराजांचे 3 एप्रिल 2025 मध्ये होणारी 345वी पुण्यतिथी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीत जन्म झाला होता। त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले हे होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावरती झाला। तो दिवस रयतेतील सर्व जनतेसाठी आणि महाराष्ट्रातील सर्व प्रजेसाठी काळा दिवस मानला जातो। 1660 मध्ये पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये महाराज अडकून पडले होते। महाराजांना त्या वेढ्यातून निसटता येईना। जुलै महिन्यातील 12 आणि 13 तारखेला महाराजांनी पन्हाळगडावरून निसटण्याचा निर्णय घेतला। महाराज अतिशय चतुराईने पन्हाळगडावरून निघाले, परंतु शत्रू महाराजांच्या मागावरच होते। रस्त्यामध्ये आलेल्या गोडखिंडीमध्ये शत्रू महाराजांजवळ पोहोचले। खिंड अतिशय अरुंद आणि अवघड होती। त्यावेळेस बाजीप्रभू यांनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले आणि स्वतः त्या खिंडीमध्ये शत्रूला रोखण्यासाठी थांबले आणि महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफेचा बार करण्यात सांगितले। बाजीप्रभूंनी त्यांच्या श्वासात श्वास असेपर्यंत या खिंडीमध्ये शत्रूला थांबवून धरले आणि जेव्हा तोफेचा आवाज ऐकू आला त्यावेळेस बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले, म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव देण्यात आले। गोडखिंडीची झाली पावनखिंड। सुरतची लूट। स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांना धनाची आवश्यकता होती आणि तसेच मोगल दरबारामध्ये महाराजांना त्यांची दहशत निर्माण करायची होती। त्यावेळी महाराजांनी 1664 मध्ये सुरतवरती हल्ला करून सुरत लुटले। सुरत हे शहर निवडण्याचे कारण म्हणजे मोगलांचा मोठा कारभार या ठिकाणी होत असे आणि सुरतमधील फार मोठ्या प्रमाणात मोगलांना कर वसूल मिळत असे। तसेच सुरतमध्ये मोठे मोठे व्यापारी देखील राहत होते। सुरत हे मुघलांचे प्रमुख बंदर होते आणि मुघलांचा संपूर्ण व्यापार या बंदरावरूनच होत असे। त्यानंतर त्यांनी महाराज आग्रा भेटीला गेल्यानंतर तिथे त्यांना कैद करण्यात आले आणि औरंगजेबाच्या कैदेतून चतुराईने सुटका झाल्यानंतर महाराज परत स्वराज्याकडे आले। स्वराज्यात आल्यानंतर पुरंदरचा तह झाला आणि त्यानंतर 6 वर्षांनी ऑक्टोबर 1670 मध्ये परत महाराजांनी सुरतवर दुसऱ्यांदा हल्ला केला आणि ह्या वेळेसची लूट ही 3 दिवस चालू होती। या दुसऱ्या लुटीनंतर मात्र सुरतमधील सर्वांना महाराजांची धास्ती वाटू लागली होती। शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यामध्ये अनेक धाडसी पराक्रम केले होते, त्याचे वर्णन आपण करणे अशक्यच आहे। आपण तोंडून केलेले वर्णन किती जरी केले ते कमी पडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा आणि कधी झाला? 3 एप्रिल 1680 हा महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण रयतेसाठी अतिशय काळा दिवस होता। याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आणि हनुमान जयंतीच्या दिवशी रायगडावरती महाराजांचे निधन झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल स्पष्ट पुरावे नाहीत। काही लेखकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांना तीव्र ताप आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। महाराजांनी इंग्रजांकडून विषमज्वराची औषधे मागवल्याचाही उल्लेख इंग्रजांनी पत्रामध्ये केलेला आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे ठोस पुरावे यामध्ये इतिहासकारांनी सांगितलेले नाहीत। तर शिवभक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।